दुसरे सांगा कोणतरी. हां तू सांग. हां व्हेरी गुड. अजून छान. अजून यांच्या व्यतिरिक्त अजून कुणाला वेगळा सांगतात काहीतरी सांगायचं का रे नियम? शाळेसाठी काही नियम वेगळे आणि वर्गासाठी नियम वेगळे. आणि त्याला नाव द्यायचे वरती बोर्डवर काय असतं? माझी शाळा माझे नियम, माझा वर्ग माझे नियम. आहे नाही? ते सगळे वर्गात वापरतो स्वच्छतेचे स्वच्छतेविषयी. मग वर्गासाठीचे नियम आहेत ते वेगळे आणि शाळेसाठीचे नियम आहेत ते वेगळे. आता एक दोन काय सांगितलं, शाळेत लवकर यायचं. लवकर येण्यापेक्षा तुम्ही वेगळा शब्द काय वापरू शकता तिथं? शाळेत वेळेवर यायचं, शाळेची वेळ पाळायची. लवकर म्हणल्यावर काही मुलं 8:30-9लाच येऊन बसतील आहे की नाही? मग आपण काय म्हणायचं? शाळेत वेळेवर यायचे, दररोज गणवेश घालायचा. हे शाळेचे नियम आहेत. आणि वर्गाचे नियम काय असतील? वर्गात शांतता ठेवायची, वर्गात स्वच्छता ठेवायची, ठेवावे असं मला शब्द वापरायचा. वर्गात स्वच्छता ठेवूया, वर्गात शांतता ठेवूया, चप्पल बूट वर्गाच्या बाहेर लावूयात. हां अजून दिलेला घरचा अभ्यास दररोज पूर्ण करूयात. हे काय झाले वर्गाचे नियम. आणि शाळेचे नियम वेगळे, शाळेसाठीचे हे ना. शाळेचे नियम पाळूयात, शिक्षकांचा आदर ठेवूयात, अजून काही शाळेचा परिसर स्वच्छ ठेवूयात. असं तुम्ही सगळे ठरवायचे. मग मॅडम त्याचे सिलेक्ट करणार, बोर्डवर लिहिणार, ते बोर्ड लावणार आहे. मग तुम्ही सारखं तर बोर्ड बघितल्यामुळे तुमच्या लक्षात ते नियम राहणार. आणि एखादा नियम मोडत असेल तर दुसऱ्याने सांगायचं त्याला, हे बघ की बोर्डवर नियम लिहिला आहे की नाही, तो नियम मोडायचा नाही. आपल्या शाळेचा नियम आहे, वर्गाचा नियम आहे, हो की नाही.